धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात कृषी साहित्य खरेदीचं धोरण का बदललं याचं स्पष्टीकरण हायकोर्टानं राज्य सरकारकडे मागितलंय। 2016ला झालेल्या डीबीटी योजनेमध्ये 2023ला बदल का केला असा सवाल कोर्टानं विचारलाय आणि या संदर्भात राजेंद्र म्हात्रे यांनी जनहित याचिका दाखल केली होती। या जनहित याचिकेमध्ये तथ्य असल्याचं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलंय। दरम्यान या याचिकेमध्ये नेमके काय आरोप करण्यात आलेले आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। 23 ऑक्टोबर 2023 रोजी तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी डीबीटी योजना बंद केली। स्वतः कृषी साहित्य खरेदी करण्याचा निर्णय घेतला। यासाठी राज्य शासनाने 103 कोटी 95 लाख रुपयांचा निधी मंजूर केला। शासनाकडून स्प्रे पंप खरेदीसाठी 1500 रुपये प्रतिपंप या हिशोबाने 18 कोटी 80 कोटी 99 लाख रुपयांचा निधी दिला जाणार होता। शासनाने 3,03,507 पंप सुमारे 104 कोटी रुपयांमध्ये विकत घेतले। याचिकाकर्त्यानुसार शासनाला एक पंप 3,425 रुपयांना मिळाला। मोठ्या संख्येमध्ये पंपाची खरेदी होत असल्यामुळे शासनाकडे बाजार मूल्यापेक्षा कमी किमतीमध्ये पंप विकत घेण्याची संधी होती। मात्र शासनाने जास्तीची किंमत मोजत हे पंप खरेदी केले। त्या याचिकेला त्या जीआरला 23 ऑक्टोबर 24च्या मी उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे मी चॅलेंज केलेला आहे। त्याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाने त्याचा कॉग्निझन्स घेऊन असं होल्ड केलं आहे की शासनाने इतक्या जास्त किमतीचं प्रोक्युअरमेंट करण्यासाठी का किंमत लावली, त्याच्यामुळे शासनाने त्याच्यात काय निर्णय घेतला, कशाच्या आधारे निर्णय घेतला, या सर्व गोष्टींचे डिटेल्स शासनाने 29 तारखेला जानेवारीच्या उत्तरासकट राज्य शासनाला मागितलेलं आहे। तर धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळामध्ये कृषी साहित्य खरेदीचं धोरण का बदललं अशी विचारणा हायकोर्टानं राज्य सरकारकडे केलेली आहे। आता या संदर्भात राज्य सरकार काय नेमकं उत्तर सादर करतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात। उच्च न्यायालयामध्ये जेव्हा एखादी कुठली केस होते किंवा पिटिशन होते तेव्हा उच्च न्यायालय सरकारला जे काही बाबी विचारतात सरकार योग्य वेळी त्याचे योग्य उत्तर देत असतं। मला वाटतं की सरकार या ठिकाणी जे काही धोरण बदललं असेल किंवा जे काही काळाची गरज असेल सरकार त्याचं उत्तर देईल।